मावळ तालुक्यातील पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत 50 पेक्षा अधिक हायवा डंपरद्वारे अवैध मुरुम व मातीचे उत्खनन सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी केली आहे। पवना धरण हे लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे। याच धरणाच्या काठावरून जेसीबी पोकलेन लावून 20-30 फूट खोल खड्डे खणून मुरुम चोरला जात आहे। विना नंबर प्लेटच्या हायवा ट्रक गेवाणखडक, चांदेवाडी, ठाकूरसाई, ब्राह्मोली, कोथुर्णे, शिवली मार्गे चांदखेडकडे जातात। स्थानिक महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय हे शक्य नाही असा गंभीर आरोप युवराज दाखले यांनी केला। नमस्कार, मी हिंदू मातंग सेनेचा मुख्य प्रवक्ता तथा कार्यकारी प्रमुख युवराज दाखले या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील जनतेला एक महत्त्वपूर्ण संदेश देऊ इच्छितो। गेल्या काही दिवसांपासून आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी बघत होतो की पवना धरणाच्या पाणीसाठा वाढण्याकरता काही राजकारणी मंडळी या ठिकाणी तिथला गाळ काढण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत। परंतु ज्या वेळेस मी या ठिकाणी स्वतः पाहणी दौरा केला, या पाहणी दौऱ्यामध्ये असं निदर्शनामध्ये आलेलं आहे की या ठिकाणी पाण्याची पातळी वाढवण्याकरता कुठल्याच प्रकारचा प्रयत्न केला जात नसून पाण्याच्या पातळीला लागून असलेल्या जे काही टेकड्या आहेत, जे काही डोंगर आहेत, या डोंगराची माती स्वतःच्या फायद्यासाठी घेऊन जाण्याचा पराक्रम या भागातील सत्ताधारी राजकीय मंडळी करत असल्याचं या ठिकाणी माझं ठाम मत आहे। जनतेला एका वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी बुमरँग करायचं आणि या पवनाच्या जलाशयाला लागून असलेल्या टेकडीची माती घेऊन स्वतःची उपजीविका भागवायची असा फार मोठा कारभार या ठिकाणी केला जात असल्याचं चित्र दिसत आहे। ही अतिशय गंभीर बाब आहे। या राज्याचे आदरणीय मंत्री बावनकुळे साहेबांना माझी कळकळीची विनंती आणि आव्हान आहे की आपण ज्या पद्धतीने बघतो या जलाशयाच्या आसपासमधली जी काही माती आहे ही ठराविक काही नेते मंडळी घेऊन जात आहेत। लाखो रुपयाचा महसूल बुडवण्याचं काम या ठिकाणी होतंय। आपण तात्काळ या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश देऊन संबंधितावरती कडक अशी कारवाई करावी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो। धन्यवाद। जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र।